जय भीम. थेट वार्तामध्ये आपलं स्वागत. भारतीय राजकारणात अनेक नेते झाले, पण काही व्यक्तिमत्वे अशी असतात की ज्यांनी संपूर्ण राजकीय समीकरणच बदलून टाकले. आज आपण जाणून घेणार आहोत मान्यवर कांशीराम यांच्या आंबेडकरी राजकारणातील अतुलनीय योगदान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राजकीय सत्ता ही सामाजिक परिवर्तनाची गुरु किल्ली आहे. या विचाराला प्रत्यक्ष राजकीय चळवळीत रूपांतर देणारे व्यक्तिमत्व म्हणजे मान्यवर कांशीराम. 15 जानेवारी 1934 रोजी पंजाबमध्ये जन्मलेल्या कांशीराम यांनी सरकारी नोकरी करत असताना समाजातील जातीय भेदभाव जवळून अनुभवला. याच अनुभवातून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य बहुजन समाजाच्या संघटन आणि राजकीय सक्षमीकरणासाठी समर्पित केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले, हक्क दिले आणि राजकीय प्रतिनिधित्वाची दिशा दाखवली. परंतु त्यांच्या निधनानंतर आंबेडकरी बहुजन समाजाचे संघटन कमकुवत झाले होते. ही पोकळी भरून काढण्याचे कार्य कांशीराम यांनी केले. त्यांनी बाबासाहेबांचा संदेश गावोगावी पोहोचवला. 1978 मध्ये त्यांनी बामसेफची स्थापना केली. या संघटनेद्वारे सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि शिक्षित वर्गाला सामाजिक परिवर्तनासाठी संघटित करण्यात आले. त्यांचा विश्वास होता, शिक्षित समाज संघटित झाला तर परिवर्तन वेगाने घडेल. यानंतर त्यांनी दलित शोषित समाज संघर्ष समिती म्हणजे DSPO स्थापन केली. याच काळात त्यांचे घोषवाक्य संपूर्ण देशभर गाजले. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. या घोषणेमुळे सामाजिक न्यायाच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली. 14 एप्रिल 1984 रोजी बहुजन समाज पक्षाची स्थापना झाली. BSP केवळ राजकीय पक्ष नव्हता, तर तो बहुजन समाजाच्या सत्तेच्या संघर्षाचा विचारपीठ होता. कांशीराम यांनी आंबेडकरी, आदिवासी, OBC, अल्पसंख्याक आणि वंचित समाजाला एका विचारपीठावर आणण्याचा प्रयत्न केला. कांशीराम यांनी नेतृत्व निर्माण करण्यावर भर दिला. त्यांनी मायावती यांना राष्ट्रीय नेतृत्व दिले. उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाची सत्ता स्थापन झाली. हा भारतीय राजकारणातील ऐतिहासिक टप्पा मानला जातो. कांशीराम यांचे म्हणणे होते, सामाजिक परिवर्तनासाठी राजकीय सत्ता आवश्यक आहे. म्हणून त्यांनी आंदोलनाबरोबरच निवडणूक राजकारणालाही तितकेच महत्व दिले. उत्तर भारतापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा यांसह अनेक राज्यांमध्ये बहुजन राजकारणाची नवी ऊर्जा निर्माण झाली. आजही अनेक बहुजन राजकीय पक्ष आणि सामाजिक चळवळी त्यांच्या विचारांनी प्रेरित आहेत. कांशीराम यांच्या राजकारणावर विविध स्तरावर टीका देखील झाली. काहींनी त्यांच्यावर तडजोडीचे राजकारण केल्याचा आरोप केला, तर समर्थकांच्या मते सत्ता मिळवण्यासाठी व्यावहारिक राजकारण आवश्यक होते. इतिहासाचा अभ्यास करताना या दोन्ही बाजू समजून घेणे महत्वाचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांना संघटन आणि राजकीय शक्तीचे रूप देण्याचे कार्य मान्यवर कांशीराम यांनी केले. त्यांनी बहुजन समाजाला मतदानापासून सत्तेपर्यंत प्रवास घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भारतीय लोकशाहीत बहुजन राजकारणाला स्वतंत्र ओळख मिळाली. कांशीराम यांच्या कार्याबद्दल तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.